लय पलटीत गौरी ती लय मोठा आहे गौरी आज फिर. परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एक नवीन विषय चालला आहे. आज चालू आम्ही सगळे खेकडे पकडण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो आमच्या नाल्याकडे खेकडे कसे असतात आणि आम्ही कसे पकडतो. चला भेटू पुढे. पुढे आपले मित्रपरिवार येणार आहेत आपल्यासोबत. भेटू. मग काय 5-6 फटाफट गोल मारले आणि आपण निघलो खेकडे पकडण्यासाठी. आपला काकाचा मुलगा आम्ही पण तुम्हाला समजत नाही काय उतरण झाली. समोरचा स्लिप होणार नाही का मागचा मारायचा. भाई आता तुम्ही बघू शकता साईडला हे ताराचं कंपाऊंड गेलेलं आहे. एक गाडी आमची डायरेक्ट त्या ताराच्या कंपाऊंडमध्ये जात होती. योगा ब्रेक लागलेत व्यवस्थित आणि आपली माणसं सुखरूप आहेत. हे बघू शकता आलो आम्ही जंगलात. गावापासून 5 किलोमीटर दूर. पूर्ण अंधार आहे. आता आम्ही पाण्यात उतरले पोरं खेकडा पकडण्यासाठी. आणि जसा पहिला खेकडा पकडला जाईल तुम्हाला दाखवतो मी कसा पकडतात. हे बघा. ए भेटतील का नाही रे काही. गेला असेल. चापलू नको गेला. चल जाऊ दे आता. चालू नाही करू नको. आरामानं चढीतून पहिले ते बारक्या दगडाखाली आहे. त्या दगडाखाली आहे. दोन्ही हातानं पकड. घ्यायला काय बे. तसं तुम्हाला कोत नाही सापडे बी शेम नेऊ. वरी फेक वरी फेक. दे बा इकडे इकडे बैदार. पाहिजे पाहिजे पाहिजे. दिसे ना का. धरू का. बॅटरी बघा. दोन लांगे राहतात. एक इकडून एक इकडून. सोड. एका हातात नको. सोड ना सोड ना सोड नाही. अरे बाबा आपण खेकडा मास्टर. अरे हे फक्त खेकडा होय. आपण चिंबोऱ्या पकडतो. चिंबोऱ्या. हे बघा कसा पकडला. चिंबोऱ्या कशा असतात माहिती आहे का. त्या सगळीकडूनच काठी राहतात. याला फक्त लांगीचं भेव आहे. चिंबोऱ्याला सगळीकडून वरून बी काठी राहतात. ए दिसायला गौरू.
बराच आहे बरा आहे की नसण्यापेक्षा याची करतो कडी. बरा आहे की नाही. भेटतील भेटतील. बरेच खेकडे पकडले आपण, तुम्हाला दाखवतो आता आपल्या बॅगमध्ये जमा झालेले खेकडे. तू मोठा खेकडा पकडला ना भाई, तुला तर घेतला आपण व्हिडिओ मध्ये. मग बस काय यार, तू खतरो का खिलाडी आहे, तुला नाही घेणार कोणाला घेणार. असा अफसोस मानून घेऊ नका रे, तुमच्या दोघाला हे सगळे खेकडे सिरियल तुमच्या दोघालाच. ते बॅटरी मी इंजिनियरपणा करून बॅटरी चांगली केली. हे बघा बॅटरी, इंजिनियर माणसाने ITI केले त्याचा फायदा आहे तो. कुठे गेला भीम, कुठे गेला इकडे या. हे तुम्ही बघू शकता, ते बारीक बारीक डिमडिम करतात ना, याला काय बोलतात रे या किड्याला? ते चमकतात त्या किड्याला काय बोलतात? हे लायटिंग किडा काय बोलतात तो बघा. तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा ते काय, ते तुमच्याकडे काय बोलतात त्याला ते कमेंटमध्ये सांगा. हे बघा गोपीला बुटीला सापडेल ना अजून. बरेचसे खेकडे आपण पकडलेत, तुम्हाला दाखवतो आता. बघा हे आपले भाऊजी, आणि ही बॅग बघा. अजून की आपला एक खेकडा मुंबई ठाणे साईडला याला गोड्या पाण्याची चिंबोरी बोलतात, आपण इकडे खेकडा बोलतो. लाईव्ह खेकडा पकडताना दाखवतो तुम्हाला. काढ बाहेर त्याला, इकडे जवळ आण त्याला. हे बघा कसा गोड्या पाण्याची चिंबोरी, आणि आमच्या विदर्भात खेकडा बोलतात त्याला. एकदम काला खाप आणि औषधी एकदम पौष्टिक. हे बघा शेर आमचा. एवढ्याले म्हणजे किलोग्राम अंदाज सांगता येते असतो तर. तरी अर्धा किलो. अर्धा किलो. आपलं काम फक्त व्हिडिओ काढायचं आहे भाई. आपले ते दुसरे 2 शेर आहेत, एक भित्र आहे, एक न घाबरणार आहे. हे आपल्या गाड्या बघू शकता. आणि आता आम्हाला अर्धा घंटा झाला फक्त खेकडे पकडतोय, आणि थोडंसं पुढं बाकी राहिलं आहे ते पाहणार आहे. तिथं बघून ना पुढे जाणार आहे. काय झालं रे? तंबू याची भाजी लय भयानक होत होती आपली. लय पळतीत गौऱ्या, ती लय मोठा आहे गौऱ्या. गेला ती. पळती रे ती. जरा त्यांनी उडीत मारत होता. भाजी घेत होती गौऱ्या. काय भेटे ना का? तुम्ही बघितलं असेल किती मोठा तंबू होता. डायरेक्ट 2 किलोचा. आमच्या 5 जणांची भाजीच झाली असती भाई. यावेळेस आम्ही काय अवजार आणलं नाही त्याला मारायसाठी. इकडे पड रे बॅटरी, मला ठेवून दिसेल मागे. आम्ही रात्री 9 वाजता घरून निघलो होतो, आता 10 वाजलेत आणि जात आहो घरी. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही किती खेकडे पकडलेत ते. बॅगेत आहेत, घरी गेलो तुम्हाला दाखवतो किती पकडले. हे आपल्या गाड्या बघा, हे आपली पलटण. आणि उद्या अजून एक शिकारीवर जाणार आहे, तर उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा.
काले जली बाज देशी किने कुडे होय हे धरणार नाही का? दूर दूर जावे मेरे काले रंग तो. त्याला लागेल.